चैतन्य शहरामध्ये जो हत्या झाली त्या हत्येमधला जो मेन आरोपी आहे, त्या आरोपीने त्याच्या शेताला लागून आमचं शेत आहे, त्या शेतातल्या बोरवेलचे जेवढेही बोर आहेत त्या बोरवेलच्या ज्या कॉपरच्या वायर आहेत ते वायर त्याने चोरीस केली होती. ते त्याच्या शेतात आम्ही चौकशी केली. शेतात त्याच्यात जे शेणाचं उखरडा असतो त्याच्यात त्याने ते लपवलं होतं. मग त्या उखड्यातनं आम्ही शोधलं ते आणि शोधल्यानंतर आम्ही निजामपूर पोलीस स्टेशनला आम्ही कळवलं की बाबा आमच्या शेतात असं वायरी चोरल्या गेलेल्या आहेत आणि त्या वायरी त्याच्या शेतात सापडल्या. आजचा जो आरोपी आहे त्याच्या शेतात. परत आम्ही तिथं आपल्या निजामपूर पोलीस स्टेशनला कळवलं. तिथं निजामपूर पोलीस टीम आली. ती मॅडम होती तिथं. मॅडमचं नाव मला सांगता येणार नाही. त्या मॅडमने चौकशी केली. मॅडमच्या हातात आम्ही प्रत्यक्ष त्या ज्या तांब्याच्या कॉपरच्या वायरी होत्या त्या आम्ही प्रत्यक्ष त्यांच्या हातात दिल्या. त्या हातात घेऊन मी त्या मॅडमांनी त्यांच्यावर अजूनपर्यंत कुठलीही कारवाई केली नाही. आणि हा जो आरोपी आहे याने असं बऱ्याच वेळा शेतातनं वायरी चोरणं किंवा कुठं जादू टोना वगैरे हे बऱ्याच दिवसापासून चालू आहे. त्याच्यावर अजूनपर्यंत कुठलीच कारवाई केलेली नव्हती. आम्ही साहेबांना पण सुचवलं तरी कोणी काही त्याच्यावर कारवाई केलेली नाही. त्यावेळेस कारवाई झाली त्यावेळेस जर कारवाई झाली असतं तर कुठेतरी त्यांना लगाम लागली असती. किती वेळा निवेदन दिलं? आम्ही 2-3 वेळा आम्ही फोनवर कळवलेलं होतं. प्रत्यक्ष येऊन पण गेले. मॅडम प्रत्यक्ष गाडी घेऊन तिथं आली. कोण मॅडम? मॅडमांचं नाव मला थोरात मॅडम. थोरात मॅडम प्रत्यक्ष स्वतः आल्या होत्या तिथं. काय सांगितलं त्यांनी तिथं त्यांना आम्ही प्रत्यक्ष ते ज्या कॉपर वायरी होत्या आम्ही त्यांच्या ताब्यात दिल्या आणि आम्ही त्यांच्यावर कारवाई करायला सांगितली. पण त्यांनी आजपर्यंत कुठलीही कारवाई केलेली नाही. त्यावेळेस फक्त आम्ही बघतो यांच्यावर कारवाई करतो एवढंच आश्वासन दिलं. याच्या पलीकडे त्यांनी त्यांच्यावर कुठलीच कारवाई झाली. एपीआय थोरात मॅडम. एपीआय थोरात मॅडम.